खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जी भेटतेच कशी आहे, आम्हाला साला म्हणायला यांची जी भेटतेच कशी आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी? अशा काळ्या ढेकळाचं रान काळ्या डांबरानं माखवलं, काळ्या ढेकळाचं रान काळ्या डांबरानं माखवलं. आम्ही अडोसा मागत होतो, स्वप्न लवासाचं दाखवलं. आम्ही अडोसा मागत होतो, स्वप्न लवासाचं दाखवलं. सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा, सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा. अनाळणी चटणीवरती भाकर खातो इथला शेतकरी राजा, अनाळणी चटणी. अहो चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या. कोरडा पाव तो सुद्धा आम्हाला भिजून येतो हाती. मला विचारायचं आहे, फुगवून फुगवून होतोच कशी 56 इंच छाती, फुगवून फुगवून होतोच कशी. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. अहो 56 इंचच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. तर तो काही इमानदारी जपतो आणि आम्हाला काही इमानदारी शिकवतो. तर तो काही इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. अहो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, अहो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेले साबणाची चिपडी नव्या साबणाला चिकटवून वापरणारी आपली आईच असते किती साधी. मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी. अहो कुठल्या चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का? अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का? विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का? पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकण्याचं भांडवल केलं, पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकण्याचं भांडवल केलं. पण एकदा सांगा तरी मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर कोण कोण चहा पिलं? अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो. अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसंच हक्क सांगितला जातो. टेबलाच्या लाचेवर यांना कुठे माहित असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर. माझ्या बापाच्या टाचेवर. एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतो वाटतो वरून. एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतो वाटतो वरून. पण एसीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो, पण गरिबी तशीच राहते मागे जनरलचा डब्बा भरून. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा पडतो बाप माझा पोलादी मधल्या दमावर. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा पडतो बाप माझा पोलादी मधल्या दमावर. अहो पावसावर कुणी बी शेती करते, पण माझा बाप शेती करतो अंगाच्या घामावर. माझा बाप शेती करतो. आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्याधिक भारताने झोप लागेपर्यंत अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. आणि पंतप्रधान पदाच्या नाही देणार तुम्ही, पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. रिकामं पोट आतून भुकेचे डंक मारायला लागतो, रिकामं पोट आतून भुकेचे डंक मारायला लागतो. तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्न आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो. तूच सांग भारत माते, यात तुला कुठला राष्ट्रध्वज दिसतो? तूच सांग भारत माते, यात तुला कुठला राष्ट्रध्वज दिसतो? धन्यवाद.